प्रचाराच्या निमित्तानं आपल्या क्लब हाऊसमध्ये येताना आपण काही ज्या समस्या मांडल्या त्या समस्या वाढत्या लोकसंख्येमुळं बरोबरीत त्या समस्या पण येतात. तर पॉप्युलेशन वाढतात आणि हॅबिटंट्स वाढल्यानंतर त्या समस्या नक्कीच त्याच्या वाढत राहतात. पण वाढत्या समस्येला सुद्धा लॉंग टर्म प्लॅनिंग करून त्याच्यावर तोडगा काढणं हे आमचं लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतं. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, एक 8-10 वर्षापूर्वी पाण्याची स्कीम जी बहुचर्चित आहे त्या स्कीमसाठी मी खासदार असताना ग्रामपंचायतीनं 12.5 कोटी भरायचे आणि PMRDने 12.5 कोटीचा खर्च उचलायचा असं ठरलं होतं. परंतु ग्रामपंचायत सक्षम नसल्यामुळं मी सरकारकडे गेलो आणि 12.5 कोटीचे माफ करून घेतलं. पण नंतर लक्षात आलं की इतके दिवस होऊनही स्कीम काही अजून चालू झाली नाही. 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले. हे खरं प्रशासनाचा डिलेपणा असू शकतो. आता प्रदीपदादांनी सांगितल्याप्रमाणे जिथून पाणी यायचं तिथं पाईपलाईन येऊन बसलेली आहे. कारण जे पाण्याचे नियोजन जे उच्च पातळीवर करायचं ते आम्ही करतोय. तुमच्या माहितीसाठी हे जे पाणी भामा आसपेट धरणाचं किंवा तिथं कळमोडी धरणाचं पाणी जे आमच्या ग्रामीण भागात त्या पाण्यासाठी सरकारनं 232 कोटी रुपयाची मागणी केली होती आणि ती पूर्ण केलेली सुद्धा आहे. लवकरात लवकर आपल्याला पाणी येईल. परंतु स्थानिक पातळीवर जसं आता महेंद्र सरपंचाने सांगितलं, आमचे शांताराम बापू किंवा सगळी मंडळी स्थानिक पातळीवर ज्या ज्या अडचणी आहेत त्या खरं आमच्या कानावर वेळोवेळी जर आल्या तर त्यातून सोडवण्याचा मार्ग काढता येईल. आपण सांगितलं की आता ड्रेनेजचं आउटले करून देणं किंवा त्याची पाईपलाईन करणं त्या गोष्टी खरं म्हणजे अतिशय गरजेच्या आहेत आणि ह्या करण्यासाठी सरकार पैसे नाही आहेत असं म्हणू शकत नाही. याच्यासाठी निधीची कुठलीही कमतरता येणार नाही. परंतु रिग्युलर फॉलोअप हा आपल्या सगळ्यांकडनं होणं गरजेचं आहे. एका बाजूला आमचे स्थानिक सर्व पदाधिकारी, मी आणि तुमचं सुद्धा तेवढं कर्तव्य आहे आमच्याबरोबर पाठपुरावा करणं. तुमच्या ड्रेनेजचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मी घेतो. बाकी राहिलेलं पण त्यासाठी तुमचा पाठपुरावा तेवढा पाहिजे. कारण मतदारसंघ मोठा आहे, 25 लाख आणि लोकसंख्या जी आहे जवळजवळ 32 लाख आहे. तर 32 लाख लोकसंख्या म्हणून सोसायटीचं कर्तव्य आहे की तुम्ही तुमच्या समस्या शांताराम पाटील आमचे सरपंच असतील, दादा सातव असतील, या सगळ्यांच्या जर मांडल्या तर त्याचा मी वेळोवेळी पाठपुरावा करू. मी खासदार असताना PMRD, परत ग्रामपंचायत आणि CO, कलेक्टर याच्याबरोबर 2-3 बैठका घेतल्या तर स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी. भविष्यकाळात हे जे प्रश्न आहेत स्वच्छतेचे, बेसिकली ड्रेनेज लाईन आणि पाणी, त्या केंद्रावरून त्यासाठी जे जे काही अर्थ सहाय्य लागेल किंवा सरकारची मदत लागेल ती मी सोडवण्यासाठी कमी पडणार नाही. बाकीचे प्रश्न आपण सोडतच राहू. मला आपल्याला ऐकून सांगावं वाटतं की मी ह्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीमधून घड्याळ या चिन्हावर उभा आहे. यापूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती 3 वेळा मी या विभागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. यावेळेला नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ अतिशय महत्त्वाची आहे. जेणेकरून मला ट्रॅफिकच्या प्रश्नासाठी मला वाटतं आता इथे 10,000 कोटी रुपयाचा प्रश्न लागणार आहे नुसता हायवेचाच. चाकण, चित्रपूर, तळेगाव त्या भागासाठी सुद्धा 12,000 कोटी. परत नाशिक फाटा ते चाकण त्याच्यासाठी 10,000 कोटी. पुणे नाशिक रेल्वे आपल्या परिसरातून जाते, त्याची आजची किंमत 24,000 कोटी. आता हे सगळे जर प्रश्न सोडवण्यासाठी तुमची ताकद महत्त्वाची आहे. नरेंद्र मोदीजींच्या पाठीमागे त्यांच्या विचाराचा खासदार निवडून दिला तर हे फंड आणण्यासाठी आम्हाला मदत होईल एवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि येणाऱ्या 13 मेला घड्याळ ह्या माझ्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबा. घड्याळाचं मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, धनुष्यबाणावर मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, कमळाचं मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत. म्हणून आपल्या भागामध्ये घड्याळ हे चिन्ह आहे, त्या चिन्हावर बटन दाबून मला विजयी करा एवढीच विनंती करतो. या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडी तळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.